7 डिसेंबर 1972 या दिवशी नासाचं अपोलो 17 स्पेस मिशन लॉन्च झालं होतं. हे तेच मिशन होतं ज्याद्वारे मानवानं अखेरच्या वेळी चंद्रावरती पाऊल ठेवलं. जीन सेर्नन आणि हॅरिसन हेगन श्मिट नासाचे दोन अंतराळवीर त्यावेळी चंद्रावरती उतरले होते. या मिशन नंतर नासानं चंद्रावरती अनेक मोहिमा आखल्या, पण कोणत्याच मोहिमेत मानवाचा सहभाग नव्हता. आता अपोलो 17 नंतर तब्बल 54 वर्षांनी नासा पुन्हा एकदा मानवाला घेऊन चंद्राच्या दिशेनं झेपावलाय. नासाच्या 4 अंतराळवीरांनी 2 एप्रिलच्या पहाटे अमेरिकेच्या फ्लोरिडा इथून उड्डाण केलं. ते स्पेसक्राफ्ट मध्ये बसून चंद्राच्या दिशेने गेले. या मिशनला मागच्या 5 दशकातलं जगातलं सर्वात महत्त्वाचं स्पेस मिशन म्हणलं जातंय. सध्या या मिशनची चर्चा जगभरात सुरू आहे. पण नासाचं हे मिशन नेमकं आहे काय? नासानं इतक्या वर्षांनंतर चंद्राच्या दिशेने मानवाला पाठवण्याचा निर्णय का घेतला? एवढी वर्ष अशा प्रकारची मिशन्स का होत नव्हती? या मिशनद्वारे नासा नेमकं काय साध्य करणार आहे आणि या सगळ्यामध्ये चीनचा काय रोल आहे समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी नासाचे मिशन आहे काय ते पाहू. नासाच्या या ऐतिहासिक मिशनचं नाव आहे आर्टेमिस 2. भारतीय वेळेनुसार गुरुवारी 2 एप्रिलच्या पहाटे 4:05 हे मिशन लॉन्च झालं. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून नासाचे 4 अंतराळवीर ओरायन स्पेसक्राफ्ट मध्ये बसून चंद्राच्या दिशेने झेपावले. रीड वाइजमन, विक्टर ग्लोवर आणि क्रिस्टिना कोच हे 3 अंतराळवीर अमेरिकन नागरिक आहेत, तर जेरेमी हॅन्सेन हे कॅनेडियन आहेत. अपोलो 17 मिशन नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा ह्युमन स्पेसशिप लो अर्थ ऑर्बिट पार करून चंद्राच्या जवळ पोहोचेल. हे 4 अंतराळवीर चंद्राभोवती जवळून प्रदक्षिणा घालतील, त्यानंतर पृथ्वीवर परततील. हे एकूण 10 दिवसांचं मिशन असेल. या दरम्यान अंतराळवीर चंद्राच्या दुसऱ्या बाजूलाही प्रवास करणार आहेत. चंद्राची ही अशी बाजू आहे जी पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. तसं पाहायला गेलं तर या मिशनचं लॉन्चिंग सोपं नव्हतं. टेक ऑफच्या फक्त 1 तास आधी रॉकेटच्या लॉन्च अबॉर्ट सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळं ऐन वेळेवर लॉन्चिंग कॅन्सल होतं की काय असं वाटत होतं, पण रॉकेटच्या इंजिनियर्सनं ही अडचण काही वेळातच दूर केली. या दरम्यान सेफ्टी चेकसाठी काउंटडाऊन 10 मिनिटं थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर जेव्हा इंजिनियर्स कडून ऑल क्लिअर हा मेसेज आला तेव्हा लॉन्चिंग करण्यात आलं. आता पुढच्या 10 दिवसात हे अंतराळवीर तब्बल 11 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यावरून हे मिशन किती मोठं आहे हे लक्षात येतं. आता महत्वाचा प्रश्न, नासा हे सगळं का करतोय? या मिशनद्वारे नासाला नेमकं काय साध्य करायचंय? तर नासाचा उद्देश आहे स्पेसक्राफ्टच्या लाईफ सपोर्ट सिस्टीमची चाचणी करणं. नासाला हे पाहायचंय की अंतराळात मानवाचं राहणं सुरक्षित आहे का. नासाचं हे अंतराळ यान प्रत्यक्ष चंद्रावरती उतरणार नाही, मात्र भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत बनवण्याच्या दृष्टीनं हे मिशन महत्वाचं आहे. खरं तर नासाला 2028 पर्यंत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवायचंय. त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे. नासानं 2022 मध्ये आर्टेमिस 1 अंतर्गत मानवरहित यान चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं. आता 2026 मध्ये आर्टेमिस 2 अंतर्गत 4 अंतराळवीर चंद्राच्या दिशेने पाठवले आहेत. हे मिशन सक्सेसफुल झालं तर 2028 मध्ये आर्टेमिस 3 मिशन राबवलं जाईल, ज्यामध्ये 1972 नंतर पहिल्यांदाच मानवाला चंद्रावर उतरवलं जाईल. त्यामुळेच हे मिशन एवढं महत्वाचं आहे. आणखी एक प्रश्न म्हणजे नासा इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानवाला पाठवण्याचं मिशन का आखतोय? मागच्या 50 वर्षात अशा प्रकारची मिशन का राबवण्यात आली नाहीत? तर 1960 आणि 70च्या दशकात नासानं अशा प्रकारचे अनेक मिशन्स राबवले होते, कारण त्या काळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात स्पेस रेस सुरू होती. सोव्हिएत युनियननं 1961 साली युरी गागारिन यांना अंतराळात पाठवलं. त्या अंतराळात जाणारे जगातले पहिले व्यक्ती ठरले. याला उत्तर म्हणून अमेरिकेनं अपोलो स्पेस मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत नासानं 1969 साली पहिला मानव चंद्रावर उतरवला. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावरती पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले. 1960 आणि 70च्या दशकात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातली स्पेस रेस अत्यंत तीव्र असल्यामुळं त्या काळी अशा अनेक मोहिमा राबवल्या गेल्या. पण नंतर 1980च्या दशकापासून सोव्हिएत युनियनची ताकद कमी व्हायला लागली. 1991 साली सोव्हिएतचं विघटन झालं. त्यानंतर अमेरिका जगातली एकमेव महासत्ता उरली. तेव्हापासून अमेरिकेने आपले स्पेस मिशनचंही कमी केले. खरं तर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावरती पाऊल ठेवल्यानंतरच अमेरिकेने स्पेस रेस जिंकली होती. ते ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिकन सरकारनं नासाच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली. नासानं चंद्रावर जाऊन
माती आणि खडक गोळा करण्याचं काम पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्यानंतर नासानं आपलं लक्ष लो अर्थ ऑर्बिटकडे वळवलं. नासानं आपला पैसा आणि टेक्नॉलॉजी स्पेस शटल आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उभारण्यासाठी खर्च केला. या दरम्यानच्या काळात अमेरिकेकडे चंद्रावर पुन्हा जाण्याचं ठोस असं कोणतंही कारण नव्हतं. पण आता असं काय घडतंय की अमेरिकेला पुन्हा एकदा चंद्रावरती मिशन आखावं लागतंय? तर 21व्या शतकात अमेरिकेच्या अंतराळातल्या मक्तेदारीला आव्हान द्यायला एक नवा देश पुढे आलाय. या देशामुळे अमेरिकेला पुन्हा एकदा आपल्या अंतराळ मोहिमांकडे लक्ष देणं भाग पडलं. हा देश आहे चीन. चीन सध्या अंतराळ क्षेत्रात प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतोय. चीननं याआधी चंद्रावर आपले रोवर्स उतरवले आहेत. आता चीनला 2030 पर्यंत चंद्रावरती आपला बेस तयार करायचा आहे. चीन तेवढ्यावरच थांबणार नाही, तो मंगळ ग्रहाचाही विचार करतोय. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली. अमेरिकेलाही या शर्यतीत मागे राहायचं नाही. चीननं चंद्रावर आपला बेस बनवायच्या आधी अमेरिकेला तिथं आपली उपस्थिती निर्माण करायची. त्यासाठी हे सगळं सुरू झालंय. अशा प्रकारे 60 वर्षांनंतर जगात पुन्हा एकदा स्पेस रेस सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय. खरं तर नासाचा मेन उद्देश चंद्र नाही तर मंगळ ग्रह असल्याचं म्हणलं जातं. नासाला चंद्रानंतर आता मंगळावरती पहिला माणूस उतरवायचा आहे. पण मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी अनेक महिने प्रवास करावा लागेल. पृथ्वीवरून थेट मंगळापर्यंत प्रवास करणं अत्यंत खर्चिक आणि कठीण काम आहे. यामुळेच नासाला चंद्राचा वापर एखाद्या बेस कॅम्प प्रमाणे करायचा आहे. मंगळ ग्रहापर्यंतच्या प्रवासादरम्यान चंद्रावर थांबा घेतला जाईल. तिथं फ्युएल रिफिलिंग करून मग मंगळ ग्रहापर्यंत प्रवास केला जाईल. सध्या ज्या प्रकारे अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यंत सहज जातात, तिथं काही महिने थांबतात मग पृथ्वीवर परततात, तसंच चंद्राच्या बाबतीत करण्याचा नासाचा लॉंग टर्म प्लॅन आहे. यासाठीच आर्टेमिस मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी नासाचं हे मिशन जगभरात चर्चेचा विषय ठरलंय. हे 4 अंतराळवीर पुढचे 10 दिवस चंद्राच्या भोवती चक्कर मारून भरपूर माहिती गोळा करणार आहेत. 2028 मध्ये जेव्हा आर्टेमिस 3 मिशनला सुरुवात होईल, त्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची ठरेल. आता अमेरिकेच्या या मोहिमांना चीन कशा प्रकारे उत्तर देतो, या 2 देशांपैकी कोणता देश सर्वात आधी चंद्रावर बेस उभारण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? जगात पुन्हा एकदा स्पेस रेसला सुरुवात झाली आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.